गुरु पूर्णिमा के अवसर पर श्री गजानन महाराज को गुरु दक्षिणा स्वरूप बूंदी लड्डू बनाने की सामग्री अर्पित करने के लिए नागपुर में विशेष अभियान चलाया जाएगा। यह उपक्रम लगातार 5वें वर्ष आयोजित हो रहा है। भक्तों से चना, दाल, चीनी, शुद्ध घी और सूखे मेवे का संग्रह 18 से 27 जुलाई तक शहर के 26 केंद्रों पर किया जाएगा। 28 जुलाई को समस्त सामग्री मुख्य केंद्र पर एकत्र कर ट्रक के माध्यम से शेगांव भेजी जाएगी, जहां 29 जुलाई को गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पर समर्पित की जाएगी। इस अभियान के मुख्य प्रेरक प्रशांत महल्ले तथा नागपुर में समन्वयक मोहन वराट पांडे कर रहे हैं। सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता इरिगेशन डिपार्टमेंट त्याच्यात माझा भक्त आहे। गेल्या 4-5 वर्ष आहे, 5वं वर्ष आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त वस्तुरूप समर्पण गजानन महाराजांना करावं हा उपक्रम आमचा आहे। मग गजानन महाराज संस्थेमध्ये 50,000 लोक लाडू बनतात आणि वाटला जातात। त्या लाडू साहित्य जे आहे त्याला चना, डाळ, साखर, शुद्ध तूप आणि सुका मेवा लागतो। ते 4च आयटम भक्तांकडून गोळा करायचे त्याच्या क्षमतेप्रमाणे। कोणी 1 पोतं देईल, कोणी अर्धा किलो देईल, ती गोळा करायचं, त्या रितसर पावती द्यायची, सगळं साहित्य एका ठिकाणी आणायचं आणि ट्रकने शेगावला पोहोचवून द्यायचं। हा आमचा उपक्रम आहे। 5वं वर्ष आहे। गेल्या वर्षी 26 केंद्र आम्ही उघडली होती। 23 टन आमचं साहित्य गोळा झालं होतं। 3 ट्रकमधून आम्ही नेलं आणि शेगावला देतं की वेगळा आनंद मिळतो, देणाऱ्याला मिळतो, आम्हाला पोहोचवण्यात मिळतो। तर या उपक्रमात मॅक्झिमम लोकांनी सहभाग घ्यावा। आणि नागपुरात आपले 26 केंद्र आहेत, ते सगळे विखुरलेले आहेत। गोळीबार चौकापासून तर वाडी दाभा, तर इकडे जयताळा आणि इकडे बुटीबोरीपर्यंत, तर त्याचे सगळे नावपत्ते दिलेले आहेत। तर त्यांना संपर्क त्या एरियातल्या लोकांनी करावा आणि मॅक्झिमम सहकार्य करावं, ही आमची त्याच्यामागची भूमिका आहे। एक आपल्याला आनंद मिळतो की मी गुरुपौर्णिमेला माझ्या गुरूंना काहीतरी वस्तू समर्पण केली। पैसा फॅक्टर नाही, पैसा तर आपण शेगावला देतोच, पण पैसा न देता वस्तुरूप समर्पण, ही कृतज्ञता, आपल्या आध्यात्मिक गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा समारंभ, सण आणि आनंद त्यातून लोकांनी घ्यावा, एवढीच माझी विनंती आहे। हां, तर आणि तारीख आपण स्पेशली सांगितलेली आहे 18 जुलै ते 27 जुलै, कारण 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे। तर 18 ते 27 या 10 दिवसच आपण संकल्प करतो, आधी नाही, त्यानंतरही नाही। 27ला सगळं साहित्य गोळा करून 28ला आम्ही मुख्य केंद्रामध्ये आणतो मोगरांच्या मंदिरामध्ये, आणि 28 रात्री ट्रक निघतो दुपारून आणि तो 19ला पहाटे शेगावला पोहोचतो। तिथे त्यांचं ते पाकशाळा म्हणून मोठी व्यवस्था आहे, त्या तिथे सगळे साहित्य शिकायला जातं आणि रितसर त्याची मोजणी केली जाते, तपासणी केली जाते। ते फार इंटरेस्टिंग आणि वेगळा विषय होतो। तर तिथे पोहोचतो, बरोबर 19ला पोहोचावं म्हणून आपण कट ऑफ डेट ठेवली आहे 27 तारीख, 18 ते 27 या 10 द्यायचं साहित्य। आणि त्याच्यानंतर आम्ही घेणार नाही, कारण आमचे ट्रक लोडिंग सुरू होऊन जाईल। आम्ही ज्यांना द्यायचं आणि 27 तारखेपूर्वी द्यावं, 18 नंतर द्यावं, त्याच्या आधी पण नाही, कारण जो केंद्र चालवतो त्यालाही नोकरी आहे, तोही घर पाहतो, तो एवढं 24 तास ते स्वीकारू शकत नाही। कारण धान्य देणारा कधी सकाळी 7ला येतो, कधी रात्री 11ला येतो, त्याला वेळ मिळेल तेव्हा येतो। अटेंडंट आपल्या घरात आवश्यक आहे, कोणतरी घरातल्या बाईने ते सांभाळला पाहिजे। ते 10 दिवसाच्या वर आपण त्यात ताकद लावू शकत नाही। साठवणूक आहे, त्याला उंदीर लागू नये, मुंग्या लागू नये, हेही महत्त्वाची गोष्ट आहे। दिवसभर केंद्राचा टायमिंग दिवसभर, कारण ते घरात आहे, प्रत्येकजण भक्त आहे, त्याच्या घरी आहे। मग घरी असल्यामुळे तो जरी नोकर तरी बायको घरी आहे, कोण ना कोणी धान्य स्वीकारेल। आणि ज्या केंद्रांनी त्यांचे टायमिंग दिलं आहे, एखादं व्यक्तिगत असं केंद्र आहे की नाही मला फक्त संध्याकाळी शक्य आहे किंवा सकाळी, तसं टायमिंग त्याच्या बॅनर, आणि असे बॅनर आम्ही प्रत्येक केंद्रात लावतो। हे जे बॅनर मुख्य केंद्राचं आहे, हे 26 बॅनर 26 एरियामध्ये त्या जवळचे मंदिर आहेत त्या मंदिरात लावतात। मंदिरात माणूस जातो, त्याला कळतं असा उपक्रम आहे आणि तो त्या संपर्क ठिकाणी पोहोचतो। हा यांचं जे मुख्य संकलन केंद्र आहे मंदिर, तुम्ही कधी बघा, फार मोठं मंदिर आहे। तिथे इतका म्हणजे सोमलवाडा पावनभूमी, तिथे इतके मोठे हॉल आहेत की तिथे प्रशस्तपणे सामान ठेवू शकतो आपण, आणि तिथे त्याची काळजी घेतली जाते। समिती आहेत, मोगरजे त्यांच्या कार्यकर्ते टीम आहेत, आणि मग आपण, आणि ते एकत्रच राहतं ना, सगळे 27ला आणणार, 18ला डिस्पोज होणार, तिथे काही जास्त दिवस राहणार नाही, राहील 18 सेंटर, 26 सेंटरवर, पण ते मात्र 28पर्यंत यांच्याकडे येईल आणि ताबडतोब ट्रकमध्ये भरल्या जाईल।